पार्थ वगैरे पाहू शकाल शिक्षक भूमिकामध्ये. चला 5 षटकाचा सामना आहे बघा. पण पहिला षटक मार्गस्थ आहे, दुसरा षटक धमाका षटक असणार आहे बघा. 18 धावा त्या षटकामध्ये बनणं गरजेचं आहे. जर 18 धावा बॅटिंग करणाऱ्या संघाने बनवल्या तर 4 धावा प्लस असतील. 18 धावा जर कमी बनवल्या तर 4 धावा मायनस केल्या जातील. पहिला चेंडू सुरेख पाहायला भेटला आपला रोहित नार्वेकरच्या विरुद्ध. अप्रतिम चेंडू सुरेख टाकला गेला. डॉट बॉल भावेश भोईरच्या माध्यमातून सुरुवात झाली आहे निर्धावाने. डॉट बॉलने सुरुवात करतो, सुरेख सुरुवात म्हणली जाईल. रोहित नार्वेकर या बॅटरने नक्कीच पाहायला भेटला आपल्याला. 2024 गुजरात बिग बॅश धमाकामध्ये 7 चेंडू 7 षटकार ठोकण्याचा विक्रम या खेळाडूच्या नावावर आहे. त्यावेळी ऑन साइडला नक्कीच फटका खेळलाय. सिंगल धाव नक्कीच परिपूर्ण केलं. संगणक पुढे सरसावला दिवेश पाटील. चेंडूला नक्कीच फील्ड केला जाईल परंतु एक बघा आपण लेफ्ट हँड बॅटरसाठी ऑन साइडला ग्रास थोडीशी वाढलेली आहे. चेंडू नक्कीच हरवला जाईल परंतु दिवेशने चेंडू सोडलाय आणि एक धावांनी समाधान मानावं लागेल. नवीन बॅटर स्ट्राईकवर सलामी बॅटर आहे मॅकमिलन गोविंद. सध्या चांगल्या फॉर्म मध्ये रबर बॉल किंवा टेनिस बॉल मध्ये एक बाईक मालिकावीर म्हणून याच्या नावावर पाहू शकाल या वर्षीमध्ये. बघा मानकोली मध्ये झाली केंद्रीय राज्यमंत्री स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज बाईक या खेळाडूच्या नावावर. तोच खेळाडू यावेळेस इन ऍक्शन आहे. शॉर्ट बॉल ऑफसाइडच्या बाहेर होता. बॅटचे नक्कीच लेट कट केल्या गेल्या. डीप गली मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. डीप मध्ये भावेश पाटील किड चेंडूला फेक करतो. चांगली फेकी केली आहे. एक सिंगल धाव बघा. 3 चेंडू धावा आहेत त्या मात्र 2 चांगली सुरुवात म्हणली भावेश भोईर. बघा दुर्लभ सातपाटी यंगेस्ट संघाने जास्त संधी देणारा संघ आहे. भावेश भोईर पाहतो इन ऍक्शन आहेत. एक नौका खेळाडूवरती इम्प्रेसिव्ह गोलंदाजी करतोय या स्पर्धेमध्ये. वीर सावरकर मैदान आपण पाहतोय. शॉर्ट बॉल ऑन साइडला फटका सुरेख खेळला. डीप मध्ये खेळाडू पाहू शकता चेंडूला फील्ड करतोय दुर्वेश. चांगलं क्षेत्ररक्षण चांगली फेकी केली आहे बघा. दुसऱ्या धावांचा प्रयत्न करतात मॅक परंतु चतुरने थांबवलाय. एकेरी धावाने समाधान मानावं लागेल. पहिला षटक मार्ग असतं. अप्रतिम सामने आपण पाहतोय आज 2 गाव 1 असे फॉर्मॅट आपण पाहतोय आजच्या दिवसामध्ये. पहिला षटक मार्ग असत आहे. 4 चेंडू 3 धावा धाव फटकावर. ऑन साइडला टॅप केला. पहिल्या धाव वेगाने घेतले. दुसरा प्रयत्न केला जाईल का. डीप मध्ये खेळाडू आहे अमृत आहे. अमृत अंडर 19चा एक अप्रतिम वेगवान गोलंदाज म्हणून त्याची ख्याती आहे. खूप सुरेख खेळाने साकारलाय अंडर 19 मध्ये. अवधूत कामत या संघामध्ये पाहायला भेटत नाही. त्याची कमी नक्कीच भरवली जाईल का गोलंदाजाकडून कारण की अवधूत कामत एक अप्रतिम गोलंदाज आहे. 2023-24 त्यांनी गाजवलाय दुर्लभ सातपाटी संघासाठी. अप्रतिम गोलंदाज. शॉर्ट बॉल फटका सुरेख. दुर्गेश यापर्यंत गॅपमध्ये चेंडू निघून जाईल. पहिला चौकार रोहित नार्वेकरच्या बॅटबॉल आलाय. षटक क्रमांक पहिलं संपलं गेलं. एका षटकाची समाप्तीनंतर बिनगडी बाद धावा धावफटका लगावल्या गेल्या 8 धावा बघा. दुसरा षटक धमाका षटक असणार आहे. या षटकामध्ये बॅटिंग करणाऱ्या संघाने जर 18 धावा जमा केल्या तर 4 धावा तुम्हाला प्लस केल्या जातील. 18 धावा जर धावा कमी केल्या तर 4 धावा तुमच्या मायनस होतील. ही दक्षता आपण घ्यायची प्रत्येक संघाने. आणि प्रत्येक इनिंग मध्ये दुसरा षटक धमाका षटक असणार आहे. टीम मिटिंग जास्त करू नका. दक्षता घ्या. 20 मिनिटांमध्ये 4 षटक परिपूर्ण करायचे आहेत. 25 मिनिटांमध्ये 5 षटक परिपूर्ण करणं हे गरजेचं आहे. दक्षता घ्या. पंचदश होतील. मिस्टर राकेश आणि आमेर असे 2 पंच मैदानाच्या आतमध्ये. चला एक षटक संपलंय. प्लीज लगेच गोलंदाज इंट्रोड्यूस करा. ही दक्षता घ्या. टायमर लगावलाय. पंच सुद्धा टाइम पाहतात. 25 मिनिटात तुम्हाला 5 षटक परिपूर्ण करावेच लागतील बघा. 4 षटकामध्ये 4 षटक 20 मिनिटांमध्ये परिपूर्ण झाले नाहीत तर आयोजक कमिटीने पहिल्या सामन्यामध्ये अनाउन्समेंट केली होती 4 धावा मायनस केल्या जातील. ही आपण दक्षता घ्यायची आहे. बॅटिंग करण्यास सुद्धा ही दक्षता घ्यावी की बॅटर जर आउट झाला लगेच बॅट्समन तुमचा पाठवायचा आहे. जास्त टीम मिटिंग्स करायची नाहीये.
बघा आपण वकास गुलमार्कवर सज्ज होईल. वकास दांडेकर आपण पाहू शकाल शिरगावचा खेळाडू. स्ट्रायकर मॅकमिलन गोविंद आहे. मॅकने आतापर्यंत चेंडू फेस केलेत दोन चेंडू दोनवर बॅटिंग करतोय. पहिला चेंडू फटका सुरेख फेकून दिलाय 6 धावांसाठी. हा आलाय पालघर धमाका षटकार 6 धावा. बघा जेव्हा षटकाराला मॅचच्या बॅट मधून नक्कीच बॅटला एक हलकीशी किस घेतली. नक्कीच आपण सांगतो ना की बॅटरसाठी बॅट खूप महत्वपूर्ण आहे. प्रत्येक वेळी आपण बॅटची पूजा करतोय. आणि मॅकमिलन गोविंद एक सुरेख फलंदाज, सुरेख खेळाडू, सुरेख सिंगर सुद्धा आहे. पाहू शकाल अप्रतिम खेळाडू आहे. सुरेख कॅप्टन सुद्धा आहे. उत्तम संघाचा नक्कीच अप्रतिम नेतृत्व त्यांनी केलंय मागील कित्येक वर्ष. महेश जाधव साहेबांनी हा संघ नक्कीच या मैदानावर घेऊन त्यांचं सुद्धा आपण हार्दिक स्वागत करू या स्पर्धेच्या माध्यमातून. पुढे ससाला आमच्या बाहेरचा चेंडू फटका सुरेख खेळला गेला. डीप मध्ये खेळाडू आहे. चेंडूला फील्ड करते परंतु दुर्वेश होता. 2 धावा वेगाने घेतल्या गेल्या. चला पंच नक्की थोडी चर्चा करतायत पाहू शकाल. बघा पहिल्या 2 चेंडूमध्ये 8 धावा जमा केल्या या षटकामध्ये. धमाका षटक आहे यावेळेस. स्लोवन चेंडू व्हेरिएशन पाहायला भेटला. बघा वकाची खासियत आहे. लेदर क्रिकेट, टेनिस क्रिकेट, रबर बॉल क्रिकेट खूप मोठ्या प्रमाणात खेळतोय आणि व्हेरिएशन असणं खूप गरजेचं आहे. आपण स्वतःला अपडेट करणं खूप गरजेचं असतं. जसं क्रिकेट वाढत गेला प्रत्येक खेळाडूने स्वतःला अपडेट केलंय. यावेळेस ऑप्शनच्या बाहेर चेंडू नक्की टाकला गेला. विकेट किपरचा चेंडू मिस करतोय. एक सिंगल धाव नक्कीच परिपूर्ण केली. पंचाने व्हाईट बॉल घोषित केला. व्हाईट +1 2 धावा नक्कीच परिपूर्ण केल्या जातील. धावफलक दोन्ही पुढे सरसावले गेल्या. धावसंख्या धाव पोहोचेल. धावफलकावर तब्बल लगावले गेल्या ते म्हणजेच 18 धावा. बघा 3 चेंडूमध्ये 10 धावा आल्या. त्या 3 चेंडू जर 8 धावा आल्या तर 4 धावा प्लस असतील बॅटिंग करणाऱ्या संघाला. जर 3 चेंडूमध्ये 8 ते कमी धावा खर्च केला गोलंदाजाने तर कुठं ना कुठे 4 धावा मायनस केल्या जातील बॅटिंग करणाऱ्या संघाच्या. हे आपण दक्षता घ्या. धमाका षटक मैदानाच्या आतमध्ये पालघर धमाका रबर बॉल रॅनी क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. स्लोवर चेंडू होता सुरेख अप्रतिम. रोहित नार्वेकर विरुद्ध किती कॉन्फिडन्सने चेंडू टाकला वकासने. रोहित नार्वेकर ऑल इंडिया ओपन टुर्नामेंट खेळत असतो परंतु वकास सुद्धा अप्रतिम खेळाडू आहे. पालघर तालुक्यामध्ये नावाजलेला खेळाडू. औषकाल अप्रतिम गोलंदाजाची ख्याती. त्यावेळेस हेलिकॉप्टर खेळायचा प्रयत्न टॉन साइडला खेळला गेला. डीप मध्ये खेळाडू आहे. सिंगलदा परिपूर्ण दुसऱ्या प्रयत्न केला जाईल. पाहू शकाल फेकी केली परंतु एकेरी धावांत समाधान मानावं लागेल. धावसंख्या 1 पुढे सहसा होते. धावसंख्या 19 धावा. 5 चेंडूमध्ये 11 धावा आल्यात. अजूनही शेवटचा अंतिम चेंडू बाकी या षटकामधला. सिद्धू नक्कीच पाहू शकाल डीप लॉंग ऑनला आहेत. यावेळेस हेलिकॉप्टर नक्कीच उडवलाय. चेंडूला पाठवून दिलाय. भावेश होते परंतु चेंडू निघून गेला 6 धावांसाठी. बघा 17 धावा जमा केल्या गेल्या परंतु धावफलक जाऊन पोहोचल. धावफलकर 25 इकडून 4 धावा मायनस केल्या जातील. 2 षटकामध्ये 21 धावा धावफलकावर. बघा 25 धावा झाल्या होत्या. 4 धावा मायनस केल्या गेल्या कारण की मागील षटकामध्ये मात्र धावा आल्या 17. त्या अनुषंगाने 4 धावा मायनस असतील. हे नियम आहेत या स्पर्धेमधले. बघा 17 धावा. एका धावासाठी कुठे कुठे मागे राहिला. 2 चेंडू निर्धाव टाकले वकासने ते कुठे कुठे चांगले पाहायला भेटत. दुर्गेवर सातपाडी शिरगाव संघासाठी. चला आपण लगेच स्पीडअप करा प्लीज संगनायक.
संदीप राऊत कुठे असतील? हाडू प्लीज. संदीप राऊत हाडू 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 लगेच चर्चा करा पंचामोर, लगेच जा प्लीज. प्लीज ही दक्षता घ्या. बघा अवधूत कामत हा नवीन खेळाडू त्याला इन्क्लूड केला गेला. 2 षटकानंतर तो गोलंदाजी करू शकतो, ही दक्षता घ्या. आणि बॅटिंग साठी सुद्धा 2 षटकानंतर तो उतरेल. बघा धावा फलकावर आहेत 21. 2 षटकांचा खेळ संपलाय. डावखुरापर्यंत रोहित नार्वेकर एक चौकाराच्या मदतीने बॅटिंग करतायत. थोडासा हळू फलंदाजी, परंतु मॅकमिलन गोविंदच्या बॅटून 2 षटकार आलेत. 16 धावा नक्की फलकावर लगावले गेल्या. बघूया आपण भावेश भोईर यांना नक्कीच इंट्रोड्यूस केले गेले. वैयक्तिक दुसरा संघाकडून तिसरा षटक घेऊन येतोय. पहिला षटक खूप सुरेख टाकला होता. 8 धावा त्यांनी खर्च केल्या होत्या. अमृत नक्कीच पाहू शकाल. अमृत जागेवर अवधूत कामत इन ऍक्शन. सबस्टिट्यूट खेळाडू नक्कीच पाहायला भेटला. अमृत त्या जागेवर अवधूत आहे इन ऍक्शन. रोहित नार्वेकर स्ट्राईकवर. वेस्टलोवर चेंडू नक्कीच षटक बीट झालाय, परंतु एक सिंगल धाव नक्कीच परिपूर्ण केली जाईल. एकेरी धाव दुसऱ्याचा नक्कीच प्रयत्न करते का रोहित नार्वेकर पुढे आलाय, परंतु एकेरी धावाने समाधान नक्कीच मानावं लागेल. आणि लेग बाईचा कॉल नक्कीच पंच दर्शवत असताना धावफलक एकने पुढे सहसा होते. धावसंख्या जाऊन पोहोचेल धावफलकावर 22. 22 धावा. बघा जो दुसरा षटक खूप महत्वपूर्ण ठरलाय. 4 धावा नक्कीच मायनस झाल्यात, ते म्हणजे जिजा 11 उत्तन या संघाच्या. स्लोवन चेंडू ऑन साइडला खेळला गेला. पहिला धाव वेगाने घेतले. बघूया आपण सिद्धू आहे डीप मध्ये चेंडूला फील्ड करतोय. चेंडूला फील्ड केले गेले. फेकी केली. एक सिंगल धाव. भावेश भोईर यांनी चांगली गोलंदाजी केली आहे आतापर्यंत या सामन्यामध्ये. वैयक्तिक दुसरा षटक टाकतोय, मात्र धावा खर्च केला आतापर्यंत 10. कुठलाही गडी बाद झाला नाहीये. सलामी बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत. 23 धावांची भागीदारी नक्कीच केली आहे. पार्टनरशिप लगावली गेली आतापर्यंत. स्लोवर चेंडू डॉट बॉल. रोहित नार्वेकर थोडस डॉमिनेट केलं. रोहित नार्वेकरला गोलंदाजांनी अप्रतिम गोलंदाज त्यांच्या विरुद्धामध्ये आतापर्यंत केली आहे. बघा रेनी बॉल रबर टुर्नामेंट पाहतोय, परंतु पाऊस सकाळपासून नाहीये. विकेट वर पाणी नाहीये, परंतु गोलंदाज नक्कीच सोयी गोलंदाजी करतात. सकाळपासून पाहिला पण फिरकी गोलंदाजी नक्कीच वाहवाई पाहायला भेटली आपल्याला. स्लोवन नॉन साइडला खेळायचा प्रयत्न. सिंगल धाव नक्कीच परिपूर्ण केली. दुसऱ्याचा प्रयत्न केला जाईल का? आदिल पाहू शकाल वेगाने आले चेंडूवर, परत एकेरी धाव. धावफलक एकटे पुढे सरसावते. धावसंख्या जाऊन पोहोचेल धावफलकावर 24. या षटकामध्ये मात्र 3 धावा खर्च केल्या. सुरेख गोलंदाजी करतायत गोलंदाज आतापर्यंत पाहू शकाल मिस्टर भावेश भोईर. इम्प्रेसिव्ह बॉलिंग म्हणावी लागेल. इम्प्रेसिव्ह गोलंदाजी.
स्लो वन चेंडू होता बघा. क्रॉस बॅट खेळायचा प्रयत्न. पुढील पाय तू थोडासा पुढे काढला होता. मागील पाय हालचाल नव्हती. या अनुषंगाने हा अजून एक निर्धाव चेंडू. काय सुरेख षटकार टाकला. या षटकामध्ये मात्र धावा खर्च केल्या 3-5 चेंडू टाकून झालेत. अप्रतिम गोलंदाजी. धावा फलकावर स्थिरावली गेली ती म्हणजेच 24 या अंकावर. शॉर्ट बॉल होता. फटका सुरेख डीप लॉंग ऑफच्या वरतून. मॅचची ताकद. चेंडूला पाठवून दे सहज सीमारेच्या पार. हा आलाय पालकर धमाका. षटकार 6 धावा. बघा 3 षटक संपले. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा येते 10च्या सरासरी 30 धावा. 30. चला टीम मीटिंग्स कमी करा प्लीज. दक्षता घ्या कारण की टायमर लगावलं गेलंय. लगेच गोलंदाज इंट्रोड्यूस करा प्लीज. आदिलचा पहिला चेंडू. रोहित नार्वेकरने चेंडूला खूप उंच खेळलाय. खूप लांब चेंडूला पाठवलं सहज सीमारेच्या पार. हा आला षटकार. बघा आदिलच्या पहिल्या चेंडूवर षटकाराने स्वागत केलं. 36 धावा दाफळकावर चौथा षटक मार्ग असतं. यानंतर जो सामना असेल पाम हितांश 11 पालघर आणि कलम भरमेश्वर विरार फारुखबाई दोन्ही कॅप्टनने सज्ज राहायचं टॉस साठी. यावेळेस सुरेख चेंडू पाहायला भेटला आपल्याला. पंचांनी व्हाईट बॉल घोषित केला. कट झाला होता चेंडू. यावेळेस एक सिंगल धावून पूर्ण केली म्हणजे 2 धावा. 1+1 2 धावा धाफळकावर सजवले जातील. धाफळक दोन्ही पुढे ससावले गेले. धावसंख्या 2 पोहोचेल. धाफळकावर 38 धावा धाफळकावर. रिव्हर्स करण्याचा प्रयत्न केला होता परंतु हा चेंडू निर्धाव आला. बघा आपण कट्टर गोलंदाजी मॅकने नक्कीच प्रयत्न केला होता स्विच हिट खेळण्याचा आणि हा चेंडू निर्धाव आलाय. डॉट बॉल. यावेळेस काय फटका सुरेख सजवला. आणि एक्स्ट्रा कव्हरच्या वरतून मॅकमिलनच्या बॅटवर आलाय. अजून एक षटकार 6 धावा. तशी चर्चा केली गेली बघा पण मॅकमिलनच्या बॅटमधून 4 षटकार त्यांनी ठोकले. चांगली बॅटिंग करते मॅकमिलन गोविंद. अकरा चेंडू 29 वर फलंदाजी करतोय तो म्हणजेच मॅकमिलन गोविंद. 4 षटकाराच्या मदतीने धावसंख्येची गोष्ट की धावसंख्या सांघिक धावसंख्येची गोष्ट की जाऊन पोहोचते धावफलकावर तब्बल 44 धावा. चौथा षटक मार्ग असतं. आदिल 3 षटकामध्ये आता आपण धावा खर्च केल्यात 14 धावा. यावेळेस फायनलला खेळायचा प्रयत्न होता. खेळाडू नाही आहे. चेंडू निघून जातोय सरळ सीमारेषा लगत. प्रेक्षकांच्या अभिवादनासाठी चौकार. हिलेश चौधरी लिंबूबाई आपलं सुद्धा अधिक स्वागत असेल या स्पर्धेमध्ये. पाहू शकाल एक जिवलग मित्र दोस्ती दुनियातला राजा लिंबूबाई आपलं सुद्धा हार्दिक स्वागत. हिलेश चौधरी साहेब
दुर्लिवन सातपाडीचे पाठी राखी म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं, ते सुद्धा संघाला नक्की सपोर्ट मध्ये पोहोचलेत. धावसंख्या 2 पोहोचले 48-48. 33 वर फलंदाजी करतो मॅक. अप्रतिम खेळी. बघा मागील सामना 36 धावांचं आव्हान होतं, ते म्हणजे तारापूर जाई संघाने नक्कीच विजयी झाला. या सामन्यामध्ये पहिली फलंदाजी करत असताना चांगल्या धावफटकावर आहे. 14 षटक मार्क असतं. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न नक्कीच होता. चेंडूला फटका सुरेख खेळलाय. खेळाडू खूप लांबवर आहे. चेंडू निघून जाईल. डीप गली पॉइंट रिझर्व मध्ये चौकारासाठी बघा बॅक टू बॅक 2 चौकार. मॅकमिलन गोविंदनी या षटकामध्ये आतापर्यंत 1 षटकार 2 चौकार खेळत. रोहितने 1 षटकार नक्कीच ठोकलाय. 5 चेंडूमध्ये तब्बल धावा जमा केल्या गेल्या 22. सांघिक धावसंख्या 52. 52. 37 वर बॅटिंग करतोय मॅकमिलन गोविंद. बघा चेंडू त्याने फेस केले आतापर्यंत. 13 चेंडूंनी 37 फलंदाजी करतोय मॅक. शेवटचा अंतिम चेंडू या षटकामधला. यावेळेस मिड विकेट खेळला गेला. वकास आहे चेंडूवर. सुरेख चेंडूला फील्ड केलं. फेकी नक्कीच केली आहे. यशवीच्या हातामध्ये चांगला क्षेत्ररक्षण. 1 धावाने समाधान मानावं लागेल. नक्कीच एक्सपेन्सिव्ह षटक पाहायला भेटा. 23 धावा या षटकामध्ये नक्कीच जमा केल्या गेल्या. 4 षटकांचा खेळ संपला गेला. 4 षटकांची समाप्तीनंतर धावा लगावल्या गेल्या ते म्हणजेच 53. चला पाम पालघर संघ आणि कलम विरार दोन्ही संघाच्या संघनायकाने टॉस साठी या. बघा अवधूत कामत शेवटच्या अंतिम षटकामध्ये इंट्रोड्यूस केला गेला. अवधूत कामतला 38 वर फलंदाजी करतोय. 14 चेंडूमध्ये मॅकमिलन गोविंद. सांघिक धावसंख्या 53 आहे. पालघर धमाका स्पर्धा आपण पाहतोय. रबर बॉल स्पर्धा. पहिल्या चेंडू ऑनसाइड खेळायचा प्रयत्न. नक्की चेंडूने फळीचा चांगला संपर्क झाला. सिद्धू खूप वेगाने आला. चेंडू डाव्यावर जा पडतो. चांगला क्षेत्ररक्षण चांगली फेकी. धाव घ्यायचा प्रयत्न परंतु यावेळेस 2 धावा परिपूर्ण केल्या. सुरेख रन बिटवीन द विकेट. चांगली कॉलिंग म्हणावी लागेल. रोहित आणि मॅकमिलनच्या मुखामधून 40 वर बॅटिंग करतो यावेळेस मॅकमिलन गोविंद. सांघिक धावसंख्या 55. धावा फटका लगावल्या गेल्या. शेवटचा अंतिम 5 चेंडूचा खेळ बाकी असेल. चला कलम विरारचा संघ आला असेल लगेच संपर्क साधा. टॉस करून घ्यायचा आहे. आणि एका बाजूला पाम पालघर संघ आला असेल तर लगेच या टॉस साठी. यावेळेस पाहू शकाल उसळी घेणारा चेंडू होता. पंचांनी नक्कीच व्हाईट बॉल घोषित केलाय. व्हाईट चेंडू खूप उंचीवर गेला आणि 1/4 ओव्हर 1 बाउन्स सुद्धा गेलाय. स्वलेख पंच आमिर यांच्या माध्यमातून खूप उंचावरून चेंडू गेला पण बाउन्स सुद्धा घोषित केला गेला पंचांनी. आणि पाहू शकाल धावफलक एक पुढे सरसावते. धावसंख्या अब तक 56 धावा. बघा 56 धावांची भागीदारी पहिल्या विकेटसाठी केली आहे. दोन्ही बॅटर सलामी बॅटर सुरेख बॅटिंग करतात. त्यामध्ये 40 धावा जमा केल्या आतापर्यंत. पाहू शकाल मॅकमिलनच्या बॅटमधून रोहित नार्वेकर 15 वर बॅटिंग करतायत. शॉर्ट चेंडू फटका तर सुरेख काय मिस झालाय. खेळाडू पाहू शकाल वैभव चेंडूवर एक धाव नक्कीच परिपूर्ण. दुसऱ्याचा सुद्धा प्रयत्न केला. प्रयत्न सुरेख होता. वैभव एक ऍथलीट खेळाडू आहे. फुटबॉलला क्रिकेट कबड्डी खूप सुरेख खेळतोय आणि अप्रतिम प्रयत्न केला होता परंतु झेल टिपता आला नाहीये. थोडस चेंडू पुढे नक्कीच कारण की वाऱ्याच्या विरुद्धामध्ये चेंडू थोडा थांबून निघून गेलाय. 2 धावा नक्कीच परिपूर्ण केल्या. धावसंख्या 58. यावेळेस काय चेंडू टाकला अवधूत कामत. अप्रतिम गोलंदाजी. धावसंख्या पाहू शकाल स्थिरावलेली ती म्हणजे 58 अंकावर 58. तिन्ही चेंडूंनी आता पाहू शकाल 58 धावा धावफलकावर आहेत. यावेळेस प्रत्येक व्हाईट बॉल पंचांनी घोषित करतायत. पंच व्हाईट बॉल घोषित करतात. राकेश सर पाहायला भेटेल. मुख्य पंच स्कोलेक पंच आहेत मिस्टर आमिर. धावसंख्या 59.
काय सुरेख चेंडू अवधूत कामात रोहित नार्वेकर स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न करतात. पाहू शकाल क्रिकेटसाठी नक्कीच विकेट सेक्री पाहिजे. मॅकमिलन गोविंद अप्रतिम खेळ साकारली. तब्बल 18 चेंडू 42 धावांची खेळी साकारली आणि मैदानाच्या बाहेर पाहू शकाल एक अप्रतिम इनिंग मॅकमिलन गोविंदच्या बॅटमधून पाहायला भेटली. सांघिक धावसंख्या फलकावर स्थिरावली. म्हणजे आतापर्यंत पाहू शकाल 59 टायपॅकर टेंभोडे आणि चिंचणी घेवली दोन्ही संघाची संघटना गायची लगेच संपर्क साधायचा प्लीज. नवीन फलंदाज मैदानाच्या आत पाहू शकाल प्रणय कोळी. प्रणय कोळी यावेळेस नवीन फलंदाज नॉनस्ट्राईक एंडवर आहे. अदुता चेंडू बघा ब्लँक स्ट्रोक खेळायचा प्रयत्न होता. दिवेश खूप वेगाने गेलाय. चेंडू डायव्हर्ट झालाय. लॉंग स्टॉपला खेळाडूवाला चेंडू फील करतोय अफान. अफाक आहे पण डायरेक्ट हिट. रोहित नार्वेकर बॅक टू आउट. बघा धावची चेंडू दोन्ही फलंदाज बाद झाले. बॅक टू बॅक धावसंख्या धावफलकावर स्थिरवली 60 या अंकावर. या षटकामध्ये अजून पाहू शकाल येणारे चेंडू असतील. एक चेंडूचा खेळ बाकी असेल. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येईल. गॉडसन पाहायला भेटेल नवीन बॅटर. अमय चौधरी आपलं सुद्धा हार्दिक स्वागत असेल. पाहू शकाल लेदर क्रिकेटचे